गोष्टीचं नाव आहे कोलोबा कोलोबा बोरं पिकली. एक होतं गाव. त्या गावात एक आजी राहत होती. तिच्या घरात एकटीच राहायची. तिच्या घराच्या मागे खूप मोठं बोराचं झाड होतं. त्या झाडाला खूप गोड गोड बोरं यायचे. आजीला ते बोरं खूप आवडायचे. तिच्या बागेत खूप छान छान फुलपाखरं यायची. आजी रोज बागेत बसायची. संध्याकाळपर्यंत झाड बोरांनी गच्च भरून जाई. रात्री झाडाखाली बोरांचा सडा भरून जाई. दुसऱ्या दिवशी आजी ती बोरं गोळा करून बाजारात विकत असे. त्याच्यातून तिला खूप पैसे मिळायचे. अशी आजीची रोजची कामे होती. एके दिवशी रात्री एक कोल्हा आजीच्या घराजवळ आला. त्याने अंगणात पडलेली बोरं पाहिली. त्याला खूप भूक लागली होती. त्याने बोरं खायला सुरू केली. पोटभर बोरं खाल्ल्यावर त्याने घराच्या अंगणात घाण करून टाकली आणि कोल्हा तिथून पळून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी आजी बोरं गोळा करायला बाहेर आली. बघते तर काय, दारात घाण करून ठेवलेली. झाडाखाली जाऊन पाहिलं तर झाडाखाली एकही बोर नाही. आजीने विचार केला, कोणी नेली असतील बरं बोरं? 2-3 दिवस असंच व्हायला लागलं. मग आजीने विचार केला, थांब आता बघतेच कोण माझी बोरं घेऊन जात आहे. त्या दिवशी रात्री आजीने सर्व कामे लवकर आवरून दिवे बंद केले आणि खिडकीजवळ बसून कोणी येतंय का ह्याची वाट पाहू लागली. तेव्हा काही वेळाने तिला बाहेर झाडात झुडपांचा आवाज आला. आजीने पाहिले तर तिला एक कोल्हा बोरं खाताना दिसला. तेव्हा आजीने विचार केला, हा कोल्हा माझी बोरं खाऊन पळतोय. आजी म्हणते, थांब आता या कोल्ह्याची खोडच मोडते. दुसऱ्या दिवशी रात्री तो कोल्हा पुन्हा बोरे खाण्यासाठी आजीच्या अंगणात आला आणि बोरे खाऊ लागला. पोट भरून बोरे खाऊन झाल्यावर अचानक आजीने खिडकीतून कोल्ह्याला दगडे फेकून मारली. कोल्ह्याला खूप मार लागला आणि कोल्हा तिथून पळून जाऊ लागला. तेव्हा आजी घरातून बाहेर आली आणि कोल्ह्याला म्हणाली, ये रे कोलोबा बोरं पिकली. कोलोबा आजीला म्हणाला, नाही म्हातारी खोडं मोडली. अशीच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब करा.